नमस्कार मॅडम, मी आपला DN साबळे. स्वागत प्रॉपर्टी. पहिलं वापरा मग विश्वास करा. आज आपण आलेलो आहोत घोडबंदर रोडला. घोडबंदर रोडवरतीच हिरानंदानीच्या बाजूला रोजा ओएसिस नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे मी तुम्हाला रिसेल फ्लॅट जो ईस्ट वेस्ट असणार आहे. हे वेस्ट आहे, हे ईस्ट आहे. आतमध्ये घुसताना बोला वेस्ट दिसेल, बाहेर निघताना ईस्ट असेल. ईस्ट वेस्ट फ्लॅट आहे. हवा तुम्हाला ऑलरेडी फ्लॅटमध्ये जाणवते खूप चांगल्या पद्धतीचं. साधारणतः 6-7 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. जर तुम्ही हॉलमध्ये आला तर तुम्ही बघू शकता हॉलची साईज खूप मोठ्या पद्धतीनं हॉल, आणि इथे स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर आपल्याला दिलेली आहे. ही तुमची स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि ह्या फ्लॅटमध्ये, ह्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला जिम आहे, कम्युनिटी हॉल आहे, गार्डन आहे. ह्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला स्विमिंग पूल मात्र मिळणार नाही आहे. पण ह्याचं जे बघितलं तुम्ही, ह्या साईडला तुम्हाला येऊरचं फेसिंग दिसते. जे येऊर हिल्स हा तुम्हाला डोंगर इकडनं दिसत आहे. बाकी तुम्हाला भूमी एकर्स किंवा हिरानंदानी स्टेट आणि शाळा, स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल किंवा मग हिरानंदानी फाउंडेशन स्कूल, ह्या सगळ्या शाळा ह्या कॉम्प्लेक्सपासून अगदी जवळ आहेत. आणि जेव्हा आपला हॉल संपतो त्यावेळेला मग ह्या साईडला तुमचं परत किचन येतं. जे किचन तुम्ही बघू शकता, 2 साईडला त्याला प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आणि मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. आणि किचनच्या शेजारी अशा प्रशस्त असते तुम्हाला ड्राय बाल्कनी पण दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्याचा जो कार्पेट आहे, हा कार्पेट तुम्हाला साधारण 680 हा कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण परत आतमध्ये येतो तिथं तुम्हाला इथे हा जो पॅसेज आहे, या पॅसेजच्या आतमध्ये तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे. जे वॉशरूम तुम्ही बघू शकता, चांगलं आणि प्रशस्त वॉशरूम आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक कव्हर्ड कार पार्किंग मिळेल. आणि त्याच्यानंतर हा तुमचा इकडला एक बेडरूम आहे, जो तुम्ही बघू शकता. खूप मोठा आणि प्रशस्त असा बेडरूम आहे. आणि ते तुम्हाला वॉलड्रॉपसाठी स्पेस दिलेला आहे. हा वॉलड्रॉप तुम्ही बघू शकता, मोठी जागा. आणि लिकेज व्हावं नाही त्यामुळे त्यांनी इथे ऑलरेडी त्याला हे करून ठेवलेलं आहे. आणि परत बेडरूममध्ये तुम्हाला एक बाल्कनी प्रॉपर असणार आहे. तुम्ही बघू शकता त्याची बाल्कनी. आणि ही जी बिल्डिंग आहे हे ग्राउंड प्लस 21 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. त्याच्यामुळे आपला जो फ्लॅट आहे साधारणतः आपण 15 माळ्यावरती हा फ्लॅट बघतोय. 15 माळ्यावरती फ्लॅट आहे. खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे. बाल्कनीनंतर आपला अजून एक बेडरूम बाकी आहे, तो तुम्ही बघू शकता. ह्याच्यात पण बेडरूमची जर साईज बघितली तर ही बेडरूमची साईज प्रशस्त आणि खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडले पण एक आपलं वॉशरूम आहे. म्हणजे तुमचे ह्या साईडला पण एक वॉशरूम ऑलरेडी दिलेला आहे. त्याच्याविषयी ते खास गोष्ट ही आहे की दोन्ही बेडरूमला तुम्हाला 2 वॉशरूम्स आहेत. तर बेडरूमच्या आतमध्ये दोन्ही पण वॉशरूम्स आल्यासारखं होतं. आणि हा तुमचा बाल्कनी स्पेस आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये राहू त्यावेळेला तुम्हाला असा पूर्णपणे हिरानंदानी इस्टेटच्या सगळ्या बिल्डिंग्स दिसत आहेत. सगळ्या हिरानंदानी इस्टेटच्या ह्या बिल्डिंग्स असणार आहेत. तर हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः तुमचा 9 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. आणि शेवटी आणि सगळ्यात शेवटी तुमचं राहिलं तर ह्याची जी किंमत आहे, ह्याची किंमत 1,30,00,000 रुपये आहे. आपण त्यात स्लाइटली निगोशिएबल करू शकतो. आणि जर तुम्हाला हे फ्लॅट सगळे आवडत असतील आणि तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला हे सगळे फ्लॅट नक्की दाखवू शकतो. तुर्तास थांबतो. इथून पुढे मी आता अजून विचार केला आहे की तुम्हाला रूमची साईज, खूप लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला रूमच्या साईज पण माहिती पडायला हव्यात. तर रूमच्या साईज माहितीसाठी मी प्रयत्न नक्की करतो आहे. 1-2-3 व्हिडिओनंतर तुम्हाला मी त्या रूमच्या साईजचा पण नक्की अनुभव देणार आहे. तर 2-3 दिवस थांबा. 2-3 दिवसानंतर मी नक्कीच त्याचाही तुम्हाला रूमच्या साईज किती आहेत त्या दाखवण्याचा, हॉलची साईज किती दाखवण्याचा किंवा किचनच्या साईज दाखवण्याचा फूटमध्ये किंवा मीटरमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कळवत जा. मला खूप चांगलं वाटतं ज्यावेळेला तुम्ही म्हणता की चुका चांगलं बोलता किंवा चांगलं सांगता किंवा माझ्या चुका आहेत त्याही तुम्ही मला दाखवल्या तर आवडेल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.